200 वर्षांपूर्वीची गोष्ट. एक अतृप्त आत्मा, एक भयान वाडा. वाड्यात ऐकू येणाऱ्या निघून जाच्या किंकाळ्या आणि आपण कोणालाच नाही घाबरत असं म्हणत घरात येणारं एक कुटुंब. एवढीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही म्हणाल भूल भुलैया पिक्चरची स्टोरी आहे म्हणून, पण तसं नाहीये. ना भूल भुलैया ना पछाडलेला. मुळात ही पिक्चरची स्टोरीच नाहीये. ही कहाणी आहे यूपी मधल्या एटा जवळची. त्या वाड्यात किंकाळ्यांचा आवाज काय यायचा, त्या वाड्यात नक्की काय घडलंय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे गोष्ट आहे 200 वर्षांपूर्वीची. उत्तर प्रदेशातल्या एटा जवळ एक हवेली आहे. साधारणपणे जुनी हवेली म्हटलं की जळमट लागलेली, तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेतल्या वस्तू डोळ्यासमोर येतात. पण इथे तसं नाहीये. या वाड्यात एक कुटुंब वास्तव्याला होतं, नाही आहे. म्हणजे आधी कुटुंब होतं, पण आता जे उरलंय त्याला कुटुंब म्हणता येईल का हा प्रश्नच आहे. कारण ह्या वाड्यात या कुटुंबासोबत वास्तव्याला आहे रमिया, जिचा मृत्यू होऊन उलटून गेलीये 200 वर्ष. रमियाबाई एक नाचणारी बाई, जिच्या रूपाची चर्चा गावागावात व्हायची, जिला नाचताना पाहणं प्रत्येकाचं स्वप्न असायचं. असंच स्वप्न घेऊन 200 वर्षांपूर्वी या वाड्यात राहणारे दोन भाऊ रमिया जवळ गेले. मग रमिया वाड्यावर आली. रमियाच्या रूपाचे, तिच्या कलेचे दिवाने झालेले हे दोघं भाऊ कधी एकमेकांचा दुस्वास करू लागले त्यांचं त्यांनाही कळलं नाही. त्यात रमिया बिचारी इमाने इतबारे तिचं काम करणारी, तिच्याही हे लक्षात आलं नाही आणि एके दिवशी कडेलोट झाला. रमियावरून दोघे भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले. जोरदार भांडण झालं. कुणीतरी एक संपल्यावरच हे भांडण संपणार होतं. इतक्यात रमिया मध्ये पडली आणि ते कुणीतरी रमियाच ठरली. हसत खेळत नाचत गात लोकांना तासन तास खेळवून ठेवणारी नजर आता शून्यात पाहत शांत झाली. पण निष्कारण गेलेला रमियाचा बळी मात्र वाड्याला भारी पडला. एका मागोमाग एक करत वाडा खाली झाला. पण रमिया मात्र वाड्यात भटकत राहिली. आठवत राहिली जुन्या दिवसांना, तिच्या सुवर्ण काळाला. काळ पुढे सरकला, पण रमिया अजून तिथेच होती. कालांतराने गुप्ता फॅमिली वाड्यात राहायला आली. त्या वाड्यात जिथे मध्यरात्री एका तरुण मुलीच्या किंचाळण्याचा आवाज येतो, भयान आवाज, मला बाहेर काढू नका, हे माझं घर आहे, तुम्हाला बर्बाद करून टाकीन, या किंकाळ्या रमियाच्याच असायच्या. असंच एक दिवस वाड्यात किंचाळण्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. पण यावेळी किंचाळण्यात त्रास ऐकू येत होता, वेदना ऐकू येत होत्या. पाणी पाणी करत ती तरुणी मदत मागत होती. पण जाण्याची चूक कोणी करत नव्हतं, कारण तिच्या जवळ गेलेला परत कधी येतच नाही. गुप्ता परिवारातले असेच बरेच जण गेले आणि परत आलेच नाही. मग गुप्ता परिवाराने वैतागून खूप कमी पैशात हा वाडा विकला. तो विकत घेतला तोमर कुटुंबाने. तोमर कुटुंब वाड्यात आलं आणि व्हायचं तेच झालं. सत्येंद्र तोमर यांच्या आईला एक रात्री एक सावली दिसली. त्यांच्या आईला सावली दिसत होती, पण ती कोणाची आहे हे दिसतच नव्हतं. तोमर कुटुंबातील ज्याला ज्याला कसली तरी सावली दिसली तो पुन्हा कधीच दिसला नाही. आधी आई, मग बायको, मग 3 मुलं रमियाची शिकार बनली. या सगळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी पूजा सुद्धा घालण्यात आली. पण पूजा घातलेला माणूसच दुसऱ्या दिवशी मेला. तेव्हा रमियाची शक्ती लोकांच्या लक्षात आली. आता ह्याला भयानक सत्य म्हणायचं की रंजक दंतकथा ते प्रत्येकाने ठरवायचं. पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की जर रमिया ही एक दंतकथा आहे, तर मग गुप्ता आणि तोमर कुटुंबातल्या माणसांचं झालं काय, केलं कोणी? तुम्ही पण विचार करा. अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.